तिसऱ्या युनिटमध्ये अर्थातच ऐतिहासिक संशोधनाची साधने, सोर्सेस ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यामध्ये आतापर्यंत आपण साधनांची ओळख करून घेतलेली आहे. साधनांचा अर्थबोध जाणून घेतलेला आहे. साधन म्हणजे काय, साधनांचे स्वरूप, त्याचबरोबर साधनांचे प्रकार या संदर्भात आपण विचार केलेला आहे. साधनांच्या प्रमुख प्रकारामध्ये प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने या संदर्भात विचार केलेला आहे. प्राथमिक साधनांचे स्वरूप, प्राथमिक साधनांचा अर्थबोध, त्याचबरोबर प्राथमिक साधनांची वैशिष्ट्ये आणि प्राथमिक साधनांचे महत्त्व हे देखील आपण विचारात घेतलेले आहे. तदनंतर दुय्यम साधनांसंदर्भात आपण विचार केला. दुय्यम साधनांचा अर्थबोध आपण समजून घेतलेला आहे. दुय्यम साधनांचे स्वरूप, दुय्यम साधनांचे वैशिष्ट्ये, महत्त्व या संदर्भात याआधी आपण विचार केलेला आहे. एकूणच साधनांच्या संदर्भात आपण या ठिकाणी जो काही सविस्तर उहापोह विचारात घेतलेला आहे आणि म्हणूनच ऐतिहासिक संशोधनामध्ये साधनांचे जे काही हे महत्व आहे ते अनन्यसाधारण स्वरूपामध्ये दिसून येते. त्यानंतर मुळातच या साधनांच्या एकूण स्वरूपानंतर आपण पुढे विचार करणार आहोत लिखित साधनांसंदर्भात. आता यामध्ये लिखित साधनांचा जो काही अर्थबोध आहे तो अर्थबोध या लिखित साधनांसंदर्भातील उपलब्धता आणि लिखित साधनांचे वर्गीकरण या संदर्भात आज आपण विचार करणार आहोत. तर जाणून घेऊया लिखित साधनांसंदर्भातील सविस्तर विश्लेषण. लिखित साधन म्हणजे काय या संदर्भात आपण विचार करत असताना मुळातच लिखित साधने ही इतिहासाचे संशोधन करीत असताना लिखित स्रोत साधने, ऐतिहासिक पुरावा म्हणून जो काही अनन्यसाधारण मानला जातो यांना अव्वल दर्जाची साधने असे देखील म्हटले जाते. म्हणजे लिखित साधनांना अव्वल दर्जाची साधने देखील म्हटले जाते. यामध्ये संशोधक ज्या काळातील विषयाचा अभ्यास करीत असतो त्या काळासंदर्भातील ही अव्वल दर्जाची साधने म्हणून ओळखली जातात. आता याच्यामध्ये या लिखित साधनांमध्ये विचार करता यात गुप्त पत्रव्यवहार, समकालीन कागदपत्रे, आत्मवृत्ते, आठवणी, वृत्तपत्रे, राज्यकारभाराची कागदपत्रे, जमा खर्च, धार्मिक सनदा इत्यादींचा समावेश हा लिखित साधनांमध्ये होतो. म्हणजेच एकूणच लिखित साधने म्हणजे ऐतिहासिक संशोधनासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून जी वापरली जाणारी अव्वल दर्जाची साधने होय. आता या साधनांसंदर्भात आपण जे काही आता प्रकार बघितले तर त्या संदर्भातील एकूण विचार करता ही साधने जी काही आहे ही अव्वल दर्जाची म्हणून ओळखली जाते आणि या दृष्टिकोनातून या साधनांचे जे काही महत्व आहे ते महत्व निश्चितच अनन्यसाधारण स्वरूपामध्ये दिसून येते. आता या साधनांच्या संदर्भातील जी उपलब्धता आहे ती उपलब्धता आपण जाणून घेऊया. लिखित साधनांची उपलब्धता. आता यामध्ये ऐतिहासिक साधनात इतिहासाचे हे जे काही संशोधन आहे त्यामध्ये इतिहासाचे आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून लिखित साधने देखील अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपामध्ये ठरतात. प्राथमिक साधनात समाविष्ट असलेल्या विविध साधनांचा समावेश हा या लिखित साधनांमध्ये होतो. म्हणजे प्राथमिक साधनांमध्ये ज्या साधनांचा समावेश होतो, ज्या साधनांचा अंतर्भाव होतो, ज्या साधनांचा एकूणच यामध्ये समावेश असतो त्या साधनांचा समावेश हा लिखित साधनामध्ये असलेला दिसून येतो. ऐतिहासिक पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. म्हणजे या संदर्भात अगदी आपण पुणे येथील शासकीय दप्तरखान्याचा जर विचार केला तर यामध्ये मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा संग्रह हा दिसून येतो. या संग्रहात जवळपास
39,000 बांधलेले जे काही गठ्ठे आहेत त्यांना रुमाल असे म्हटले जाते. या रुमालात जवळपास 4 कोटी कागदपत्रे जी काही आहेत ती उपलब्ध असलेली दिसून येतात. आता ही सर्व जी कागदपत्र आहेत ती ज्या भाषेमध्ये लिहिलेली आहे त्यावरून त्यांचे 4 गटात वर्गीकरण जे काही आहे ते केलेले दिसून येते. ह्यामध्ये मराठी विभाग असेल, ज्या या विभागात मुख्यतः 30,000 रुमाल जे काही आहेत समाविष्ट आहेत. त्यानंतर पार्शियन, गुजराती, इंग्रजी या विभागांचा देखील जो काही समावेश या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये अनुक्रमे 70,645, 10,518 रुमाल व फाईल्स ज्या काही आहेत त्या उपलब्ध असलेल्या दिसून येतात. आता या रुमालांमधून तसेच इंग्रजी फाईल्समधून विविध प्रकारची जी काही माहिती आहे ती माहिती उपलब्ध होते. उदाहरणार्थ शाहू दप्तरात शाहूचा दैनंदिन हिशोब, खेडेगावाचा हिशोब, देणग्या, वतने, इनाम, दानधर्म अशा विविध बारकाव्यांसंदर्भात जी काही माहिती आहे ती माहिती उपलब्ध होते. आणि म्हणूनच ही जी काही एकूणच या संदर्भात उपलब्ध होणारी जी काही माहिती आहे, हा जो काही माहितीचा स्रोत आहे, हा लिखित स्वरूपाचा माहितीचा स्रोत या ठिकाणी उपलब्ध असलेला आपणास दिसून येतो. आणि म्हणून या साधनांचे जे काही महत्व आहे ते अव्वल दर्जाचे म्हणून ओळखले जाते. या कागदपत्रांच्या आधारे तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीच्या संदर्भातील माहिती मिळते. त्याचबरोबर इतर दृष्टिकोनातून जी काही आहेत ते देखील ही साधनं या अंगाने अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपामध्ये ठरलेले दिसून येतात. लिखित साधनांच्या वर्गीकरणासंदर्भात आपण विचार करत आहोत. याआधी आपण लिखित साधनांच्या काही प्रारंभिक घटकांसंदर्भात आपण विचार केलेला आहे. ज्यामध्ये मुख्यतः गुप्त पत्रव्यवहार आणि समकालीन जी कागदपत्रे आहे याविषयी आपण याआधी विचार केलेला आहे. त्यानंतर सार्वजनिक कागदपत्रे. आता याच्यामध्ये सार्वजनिक कागदपत्रांसंदर्भात जर आपण विचार केला तर या कागदपत्रांचे जे काही स्वरूप आहे तर ते जे काही गुप्त पत्रव्यवहार किंवा गुप्त कागदपत्र आहेत या पेक्षा वेगळे स्वरूप जे काही आहे हे वेगळे स्वरूप या सार्वजनिक कागदपत्रांना दिसून येते. आता या सार्वजनिक कागदपत्रांमध्ये ज्या अंतर्घटकांचा समावेश होतो, ज्या उपघटकांचा समावेश होतो त्या संदर्भात आपण विचार करूया. यामध्ये मुख्यतः वृत्तपत्रे. आता याच्यामध्ये अलीकडच्या काळात आता वृत्तपत्रांसंदर्भात जर आपण विचार केला तर अलीकडच्या काळात याला वर्तमानपत्र असे देखील म्हटले जाते. याला न्यूजपेपर असे संबोधन देखील दिले जाते. मात्र वृत्तपत्रांचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप या ठिकाणी ऐतिहासिक दृष्टिकोनातून थोडे वेगळे जे काही आहे ते वेगळे पण या ठिकाणी दिसून येते. आता याच्यामध्ये एका माणसाने दुसऱ्या माणसाला लिहून पाठवलेली बातमी म्हणजे वृत्तपत्र होय. ऐतिहासिक अंगाने वृत्तपत्र या संदर्भात जर आपण विचार केला तर एका व्यक्तीने एका माणसाने दुसऱ्या माणसाला लिहून पाठवलेली बातमी म्हणजे वृत्तपत्र. उदाहरणार्थ जर आपण या अंगाने ऐतिहासिक उदाहरण जर बघितले तर काशीराम पंडित यांनी पानिपत युद्धाच्या पूर्वी अशी जी काही वृत्तपत्रे आहेत ही वृत्तपत्रे नानासाहेब पेशव्यांना पाठवलेली दिसून येतात. आता या वृत्तपत्रांमधून तत्कालीन परिस्थिती संदर्भात तत्कालीन परिस्थितीविषयी अनेक जे काही घटक आहेत या घटकांसंदर्भात माहिती मिळते, परिस्थिती संदर्भात माहिती मिळते. वर्तमानपत्रांचा विकास तत्कालीन सिच्युएशन मध्ये जो काही आहे तो निश्चितच या ठिकाणी प्रगत अवस्थेमध्ये असा झालेला दिसून येत नाही. आणि त्यामुळे अशा बातमीपत्रांची जी काही नकल आहे ती नकल करून ठेवली जाईल. आणि पुढे वर्तमानपत्र सुरू झाल्यानंतर या वर्तमानपत्रांचे जे काही महत्व आहे या या वृत्तपत्रांचे या ठिकाणी कमी झालेले दिसून येते.
म्हणजे वर्तमानपत्रांच्या प्रारंभामुळे हे ऐतिहासिक वृत्तपत्र जे काही आहे, हे ऐतिहासिक वृत्तपत्र यांचे जे महत्त्व आहे, ते महत्त्व हे कमी झाले. जनजागृतीसाठी वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका बजावीत असतात आणि त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये एखादी घटना योग्य उद्देशाने लिहिलेली आणि त्या उद्देशाचा संदर्भात या ठिकाणी विचार करणं हा क्रम प्राप्त ठरतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने वृत्तपत्रांचे जे काही महत्व आहे, ऐतिहासिक दृष्टिकोनातून वृत्तपत्रांचे जे काही महत्व आहे, ते या ठिकाणी आपणास दिसून येते. त्याच्यानंतर आत्मवृत्ती. आता या संदर्भात जर आपण आत्मवृत्त म्हणून ऐतिहासिक या साधनाचा जर विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः जी काही प्रतिष्ठित अशी मंडळी, प्रतिष्ठित अशी व्यक्ती, प्रतिष्ठित अशा व्यक्तींसंदर्भात म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये अगदी सरदार असतील, राजे असतील, असे जे मेंबर्स आहेत, ते अशा ज्या व्यक्ती आहेत, या आपल्या आठवणी किंवा ज्याला आपण आत्मवृत्त्या असं म्हणतो, ते लिहून ठेवीत. आता वास्तविक आत्मवृत्ते सहसा कारकिर्दीच्या एकूणच अंतिम टप्प्यात लिहिलेली असत आणि त्यामुळे अशा साधनांमधून कालखंडांसंदर्भातली जी काही माहिती आहे ती उपलब्ध होऊ शकते. मात्र अशा साधनांमध्ये काही उणिवा देखील आढळून येतात आणि म्हणून कारकिर्दीच्या अखेरीस ही माहिती लिहिलेली असल्यामुळे काही प्रसंग जे काही आहेत, काही घटना ज्या काही आहेत, त्या घटना, काही प्रसंग हे निश्चितच विस्मरण जे काही आहे ते विस्मरण झालेले दिसून येते आणि अशा घटना या संदर्भात निश्चितच ज्या काही आहेत त्या या ठिकाणी विस्मरण झाल्यामुळे त्या दूर गेलेल्या दिसून येतात आणि त्याच्या संदर्भात जो काही उल्लेख आहे तो नामोल्लेख यामध्ये दिसून येत नाही. परंतु त्याची सत्यता व असत्यता पडताळून त्यातील खरा इतिहास जो काही आहे तो खरा इतिहास घेतल्यास आठवणी व आत्मवृत्ती ही लिखित साधन निश्चितच या ठिकाणी महत्वपूर्ण दिसतात. म्हणजे आत्मवृत्तातील जो काही वस्तुनिष्ठ भाग आहे तो वस्तुनिष्ठ भाग हा निश्चितच त्यामधली सत्यता जी काही आहे ती निश्चितच ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक महत्वाचे साधन म्हणून या ठिकाणी उपयोगी ठरते आणि म्हणून अनेक थोर व्यक्तींनी आपल्या आठवणी, आपले आत्मवृत्त लिहून ठेवलेले आहेत. आता उदाहरणार्थ या संदर्भात आपण विचार केला तर त्यामध्ये अगदी चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ज्या आपल्या आठवणी आहेत त्या आठवणी लिहिलेल्या दिसतात. त्याचबरोबर महात्मा गांधीजींचे सत्याचे जे काही प्रयोग आहेत ते सत्याचे प्रयोग या संदर्भातील एक ऐतिहासिक साधन म्हणून निश्चितच महत्वपूर्ण ठरते. अशा आत्मवृत्तांना ऐतिहासिक साधन म्हणून त्याच्यातील जी काही सत्यता आहे, वस्तुनिष्ठता आहे ती या ठिकाणी निश्चितच उपयुक्त ठरते. ऐतिहासिक संशोधनासाठी, इतिहासाच्या मांडणीसाठी ही निश्चितच पूरक ठरत असते, अनन्यसाधारण ठरत असते आणि म्हणून या घटकाला जे महत्व आहे ते महत्व या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर सरकारी कागदपत्रे. आता याच्यामध्ये सरकारी कागदपत्रांचे जे आणखी आपण मुख्यतः जे काही 3 भाग जर विचारात घेतले तर त्यामध्ये या सरकारी कागदपत्रांमध्ये राज्यकारभाराची कागदपत्रे, सरकारी व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे आणि खाजगी पत्रव्यवहार जो काही आहे तो या ठिकाणी दिसून येतो. आता या संदर्भात राज्यकारभाराची कागदपत्रे जर आपण विचारात घेतली तर यामध्ये या कागदपत्रांमध्ये तत्कालीन राज्यकारभाराविषयी, त्या काळातील राज्यकारभाराविषयी परिस्थितीचा उल्लेख, माहितीचा उल्लेख हा दिसून येतो. अशा कागदपत्रांमधून जी लिहिणाऱ्यांची भूमिका आहे ती भूमिका दिसून येते. तसेच तत्कालीन राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी, तत्कालीन राजकीय परिस्थितीचे ज्ञान होण्यासाठी, तत्कालीन राजकीय परिस्थिती अवगत होण्यासाठी निश्चितच या ठिकाणी हे साधन पूरक ठरत असते आणि म्हणून या साधनाला या ठिकाणी जे काही महत्व आहे ते महत्व या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर सरकारी व्यवहारासंदर्भातली पत्रे. आता या ठिकाणी सरकारी व्यवहार वेगवेगळ्या दृष्टीने केले जातात. उदाहरणार्थ सनदा असतील, खंडणी पत्रे असतील, रोखे असतील, मुलकी अधिकाऱ्यांचे हुकुमनामे असतील, त्याचबरोबर सनदी नोकर वर्गाचा जो काही संरक्षणाचा भाग होता त्या संरक्षणासाठी काढलेले हुकुमनामे असतील,
यांचा सरकारी व्यवहारातील पत्रांमध्ये समावेश होतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या पत्रव्यवहाराचा विषय हा निश्चितच सामाजिक स्वरूपाचा जो काही आहे तो दिसून येतो. आणि म्हणून या सरकारी व्यवहारासंदर्भातली जी काही पत्रे आहेत त्यांना देखील या लिखित साधनांमध्ये महत्वपूर्ण स्थान दिसून येते. त्यानंतर खाजगी पत्रव्यवहार. आता या पत्रव्यवहारामध्ये सरकारी पत्रव्यवहारामध्ये मसुदे जसे ठेवलेले असतील तशाच पद्धतीने खाजगी पत्रांचे मसुदेही हे निश्चितच या ठिकाणी ठरवलेले जात असत. वेगवेगळ्या कारखान्यांमधून खाजगी पत्रे पाठवली जायची. मुख्य कचेरीमध्ये या पत्रांचे जे भाषांतर आहे ते भाषांतर करताना काही दोष उद्भवत असले तरीही तत्कालीन पत्र व्यवहारांवर प्रकाश टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता या संदर्भात जर आपण एकूण खाजगी पत्रांचा जर विचार केला तर त्यामध्ये दोन प्रकारचे जे काही घटक आहेत, दोन प्रकारच्या ज्या काही नकला आहेत त्या दिसून येतात. त्यामध्ये एक म्हणजे सही शिक्क्याची आणि दुसरी म्हणजे बिन सही शिक्क्याची. आता त्यावेळी मुळातच नक्कल या शब्दाऐवजी तालीक हा शब्द देखील वापरला जात असे. आणि म्हणून या संदर्भात ही खाजगी जी काही पत्रे आहेत, खाजगी जो पत्रव्यवहार आहे तो देखील या ठिकाणी लिखित पत्रव्यवहारामध्ये त्याचा जो काही अंतर्भाव आहे, समावेश आहे हा दिसून येतो. त्यानंतर एकूणच जमा खर्चासंदर्भात जर आपण विचार केला तर राज्य कारभाराच्या जमा खर्चाला देखील अनन्यसाधारण महत्व तत्कालीन परिस्थितीमध्ये दिसून येत. यामध्ये जमा खर्च पुराव्यासाठी आवश्यक मानला जातो. जमा खर्चासंदर्भातील जी आकडेवारी आहे ती आकडेवारी पुरावा देत असत. आता याच्यामध्ये जर आपण वास्तव दृष्टिकोनातून विचार केला तर पैशाचा जमा खर्च हा राज्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. आणि त्यामुळे या संदर्भात या जमा खर्चाचा जो काही भाग असेल तो जमा खर्चाचा भाग निश्चितच या ठिकाणी महत्वपूर्ण मानला जात असे. आणि म्हणून त्या संदर्भातील जी काही अचूकता आहे ती अचूकता ही निश्चितच ऐतिहासिक संशोधनाच्या अंगाने पूरक ठरते. त्याचबरोबर तह किंवा करार. आता या ठिकाणी तह किंवा करार हे एक लिखित साधन म्हणून मानले जाते. तहाचे स्वरूप हे साचेबंद असते. तहामध्ये वेगवेगळे कलमे दिलेली असतात. अशा कलमांमधून आपणास तहाच्या पूर्वीची जी काही स्थिती आहे ती समजून घेण्यासाठी, अवगत होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तहामुळे पुढील कोणकोणते परिणाम झाले याचाही अंदाज येतो. तहावरून वेगवेगळ्या विषयावर उत्तम प्रकाश टाकता येतो. उदाहरणार्थ व्हर्सायच्या तहातील कलमांवरून पहिल्या महायुद्ध काळातील बऱ्याचशा गोष्टींची कल्पना येते. या तहातील एकूणच तत्वांमुळे, कलमांमुळे जर्मनीत हिटलरचा उदय झाला. तसेच या तहाच्या नोंदीवरून इतिहासाच्या नोंदीसाठी मजबूत आधार देखील मिळतो. आणि म्हणून हा जो काही ऐतिहासिक असा दस्तऐवज आहे तो दस्तऐवज निश्चित पूरक स्वरूपाचा ठरत असतो, अनन्यसाधारण ठरत असतो. त्याचबरोबर धार्मिक सनदा. आता या सनदा ज्या काही आहेत त्या राजकीय हेतूने दिलेल्या असत. त्याचबरोबर धार्मिक सनदांचा देखील धार्मिक हेतूही दिसून येतो. आता उदाहरणार्थ मराठा कालखंडामध्ये अशा ज्या काही सनदा आहेत त्या सनदा बहुतेक सनदा या दिलेल्या आढळतात. अशा स्थानिक सनदांवरून तत्कालीन लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या कशा प्रकारच्या होत्या याची जाणीव होते, हे समजून घेता येते. त्याचबरोबर मराठा इतिहासाच्या काळात मराठ्यांप्रमाणेच इतर ज्या काही संदर्भातील धार्मिक सनदा आहेत त्या देखील दिलेल्या दिसून येतात. यावरून राज्याच्या एकूण धार्मिक धोरणाचा जो काही उलगडा आहे तो उलगडा या ठिकाणी करता येतो. त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते. तर एकूणच या व्हिडिओद्वारे आपण लिखित साधनांसंदर्भातील वर्गीकरणाचा जो काही सविस्तर भाग आहे तो आपण या ठिकाणी विचारात घेतला. त्या वर्गीकरणामध्ये आपण मुळातच जे काही विभिन्न प्रकार आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. याआधी आपण लिखित साधनांचा जो अर्थबोध आहे तो अर्थबोध समजून घेतला. त्यानंतर लिखित साधनांची जी काही उपलब्धता आहे ती उपलब्धता कशा पद्धतीने होते हे आपण जाणून घेतले. त्यानंतर लिखित साधनांचे जे काही विश्लेषण आहे, वर्गीकरण आहे ते आपण या ठिकाणी विचारात घेतले. त्यामध्ये जे काही विभिन्न प्रकार आहेत त्या प्रकारांसंदर्भात आपण विचार केला, ज्यामध्ये
गुप्त पत्रव्यवहार असेल, समकालीन कागदपत्रे असतील, सार्वजनिक कागदपत्रे असतील, त्या सार्वजनिक कागदपत्रांमध्ये वृत्तपत्रे असतील, आठवणी, आत्मवृत्ते असतील, सरकारी कागदपत्रे असतील, पुन्हा सरकारी कागदपत्रांमध्ये राज्य कारभाराची कागदपत्रे असतील, सरकारी व्यवहारासंदर्भातील पत्रे असतील, खाजगी पत्रव्यवहार असेल, जमा खर्च असेल, त्याचबरोबर धार्मिक सनदा असतील, प्रश्नावली असेल, करार, धार्मिक सनदांसंदर्भात आपण याआधी विचार केलेला आहे. अशा एकूणच लिखित साधनांच्या वर्गीकरणासंदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर जे विश्लेषण आहे ते आपण जाणून घेतलेले आहे. त्या संदर्भातील प्रत्येकाचा जो काही अर्थबोध आहे तो आपण जाणून घेतलेला आहे. त्या घटकाचे जे महत्व आहे ते आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. तर एकूणच या लिखित साधनांच्या वर्गीकरणासंदर्भात आज आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. निष्कर्षात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ऐतिहासिक संशोधनाच्या अंगाने या लिखित साधनांचे जे काही महत्व आहे ते महत्व हे निश्चितच मूलभूत स्वरूपाचे ठरते, पायाभूत स्वरूपाचे ठरते आणि अशा साधनांना या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण जे महत्व आहे ते महत्व दिसून येते. त्यानंतर पुढील व्हिडिओद्वारे आपण अलिखित साधनांसंदर्भात विचार करणार आहोत. यामध्ये अलिखित साधनांचा जो काही अर्थबोध आहे तो आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अलिखित साधनांचे जे वर्गीकरण आहे तेही आपण विचारात घेणार आहोत. तर या ठिकाणी अशा या लिखित साधनांविषयी जे काही सविस्तर विचार मंथन आहे ते आपण आज या ठिकाणी केलेले आहे. त्यानंतर पुढील व्हिडिओद्वारे आपण अलिखित साधनांच्या एकूण विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून जो विचार आहे तो विचार आपण करणार आहोत. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.